Hello friends, we are going to see three golden rules of accounting. First of all, let us see certain terms. First is asset. What is mean by asset? Resources owned by a business which have economic value and you can convert them into cash. For example, land, equipment, cash, vehicles. मालमत्ता किंवा असेट म्हणजे काय? तर व्यवसायाच्या मालकीचे असे रिसोर्सेस, साधन सामग्री ज्याला आर्थिक मूल्य आहे, जे पैशात रूपांतरित करता येतात, ज्यामध्ये जमीन असेल, रोख पैसा असेल, वाहनं असतील, मशिनरी असतील, यांचा समावेश होतो. देन एक्सपेन्सेस, costs that occur during business operations, wages, salaries, etc. व्यवसायाचं दैनंदिन कामकाज चालवण्यासाठी जो काही खर्च करावा लागतो त्याला खर्च असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये मजुरी येते, पगार येतात. देन लायबिलिटीज. व्हॉट इज मीन बाय लायबिलिटी? Amounts owed to another person or business means liability. For example, creditors. Now, दुसऱ्या कोणाला तरी आपला व्यवसाय काहीतरी देणं लागत असेल तर त्याला आपण लायबिलिटी किंवा जबाबदारी देणी असं म्हणतो. ऋणको जे आपले असतात ती आपली लायबिलिटी असते, ज्यांच्याकडून उधारीवर आपण माल आणलाय त्याला आपल्याला पैसे द्यावे लागतात. देन इक्विटी. असेट्स मायनस लायबिलिटीज मीन्स इक्विटी. इक्विटी म्हणजे काय? स्वतःचं भांडवल, स्वतःचं कॅपिटल, स्वतःचे शेअर्स म्हणजे काय? तर असेटमधनं लायबिलिटीज वजा केल्या, मालमत्तांमधनं देणी वजा केली की जे राहतं ते. मित्रांनो, अकाउंट्स बघताना दोन परावलीचे शब्द आपल्याकडे असतात. एक असतो डेबिट आणि दुसरा असतो क्रेडिट. व्हॉट इज मीन बाय डेबिट? ए डेबिट इज एन एंट्री मेड ऑन लेफ्ट हँड साइड ऑफ अकाउंट. डेबिट इनक्रीज एन असेट और एक्सपेंस अकाउंट और डिक्रीज इक्विटी, लायबिलिटी, रेव्हेन्यू अकाउंट. डेबिट म्हणजे काय? तर आपल्या बुक्स ऑफ अकाउंटच्या पुस्तकाच्या जिथं आपण अकाउंटची नोंद करतो त्या वहीच्या डाव्या हाताला जे अकाउंट असतं, जो भाग असतो ते डेबिट असतं. डेबिटमुळं काय होतं? खर्च वाढतो, असेट किंवा मालमत्ता वाढते. या उलट जो रेव्हेन्यू असतो म्हणजे उत्पन्न असतं ते कमी होतं. लायबिलिटी किंवा कॅपिटल असतं, जबाबदारी, देणी, भांडवल ते कमी होतं. देन व्हॉट इज क्रेडिट? क्रेडिट इज एंट्री मेड ऑन द राईट हँड साइड ऑफ अकाउंट. क्रेडिट इन्क्रीजेस इक्विटी, लायबिलिटी, रेव्हेन्यू अकाउंट्स, डिक्रीजेस असेट एक्सपेन्सेस. क्रेडिट हे डेबिटच्या बरोबर विरुद्ध असतं. आपल्या बुक्स ऑफ अकाउंटच्या उजव्या हाताला जे असतं, राईट हँड साईडला, ते क्रेडिट असतं. क्रेडिटमुळं काय होतं? कॅपिटल वाढतं, देणी वाढतात, उत्पन्न, महसूल वाढतो. कमी काय होतं? मालमत्ता किंवा असेट कमी होतात, एक्सपेन्सेस म्हणजेच खर्च कमी होतात. तर अशा पद्धतीनं हे डेबिट आणि क्रेडिट असतं. मित्रांनो, असेट, एक्सपेन्सेस, लायबिलिटीज, इक्विटी किंवा कॅपिटल, डेबिट, क्रेडिट अशा बेसिक्स टर्म्स लक्षात घेतल्यानंतर आता आपण ज्या पुढच्या भागाकडे जाणार आहोत ते म्हणजे गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटन्सी. अकाउंटन्सीचे 3 नियम आहेत, ज्याला गोल्डन रूल्स असं म्हटलेलं आहे, सोनेरी नियम.
कोणते आहेत ते सोनेरी नियम? द फर्स्ट रूल इज ऑफ पर्सनल अकाउंट, सेकंड इज ऑफ रिअल अकाउंट आणि थर्ड इज ऑफ नॉमिनल अकाउंट. लेट्स सी व्हॉट इज मीन बाय पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट म्हणजे काय? पर्सनल अकाउंट इज अ जनरल लेजर अकाउंट पर्टेनिंग टू इंडिव्हिज्युअल ऑर ऑर्गनायझेशन. एखादी व्यक्ती, एखादी संस्था यांच्या नावाचं जे अकाउंट काढलेलं असतं त्याला पर्सनल अकाउंट असं म्हटलं जातं. आणि त्याचा रूल काय? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. अत्यंत सोपा रूल आहे. डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. ज्याला मिळणार आहे त्याला डेबिट द्या आणि जो देणार आहे त्याला क्रेडिट द्या. अगदी सोपी गोष्ट आहे. इफ यू रिसीव्ह समथिंग, डेबिट द अकाउंट. इफ यू गिव्ह समथिंग, क्रेडिट द अकाउंट. काहीतरी मिळालं, डेबिट. काहीतरी दिलं, क्रेडिट देऊन टाका. एक एक्झाम्पल आपण घेऊया. एक्झाम्पल असं आहे, परचेस्ड गुड्स फ्रॉम ABC लिमिटेड ऑन क्रेडिट ₹1000. ABC लिमिटेडकडनं 1000 रुपयाचा माल आपण खरेदी केला. माल खरेदी केला, परचेस अकाउंट डेबिट देणार, क्रेडिट द गिव्हर, ABC लिमिटेडचं अकाउंट आपण क्रेडिट करणार. सो परचेसेस अकाउंट डेबिट टू ABC लिमिटेड अकाउंट 1000 अशी आपली एंट्री होईल. इथं क्रेडिट द गिव्हर झालं. आपल्याला ABC लिमिटेडकडनं 1000चा माल आला म्हणजे ABC लिमिटेडनं तो आपल्याला दिला, ते गिव्हर आहे. बरोबर. याच्या अपोजिट दुसरं एक्झाम्पल घेऊया. आपण 1000 रुपये ABC लिमिटेडला दिले. पेड कॅश ₹1000 टू ABC लिमिटेड. काय एंट्री करू आपण? ABC लिमिटेड अकाउंट डेबिट टू कॅश 1000. इथं आपण दिले म्हणजे ABC लिमिटेडला मिळाले, डेबिट द रिसिव्हर. ABC लिमिटेड अकाउंट डेबिटला आलं, आपले पैसे गेले, कॅश क्रेडिटला आले. सो ज्याला मिळतं तो डेबिटला, ज्याचं जातं तो क्रेडिटला, असा हा नियम पर्सनल अकाउंटचा. डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. दुसरं जे अकाउंट असतं पर्सनल अकाउंट नंतरचं ते असतं रिअल अकाउंट. मित्रांनो, रिअल अकाउंट म्हणजे काय? रिअल अकाउंट्स मीन्स अकाउंट ऑफ असेट्स, अकाउंट ऑफ लायबिलिटीज. रिअल अकाउंट्स are called as permanent accounts. They do not close at the year end. With real accounts, something comes into the business. We have to debit it. Something goes out of business. We have to credit it. तर रिअल अकाउंट म्हणजे काय? तर असं अकाउंट की जे अकाउंट कायमस्वरूपी असतं. इयर एंडला ते क्लोज करावं लागत नाही. म्हणजे क्लोज आपण करतो ते पण पूर्णतः क्लोज होत नाही, काहीतरी बॅलन्स येतो. असेटची अकाउंट ही रिअल अकाउंट असतात. मित्रांनो, रिअल अकाउंट डेबिट कधी केलं जातं? काहीतरी आलं, असेट घेतली. क्रेडिट कधी केलं जातं? काहीतरी गेलं, गोज आउट. अशा वेळेला काय आहे तो रूल रिअल अकाउंटचा? डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. काहीतरी आलं की त्याला डेबिट द्यायचं, गेलं की त्याला क्रेडिट द्यायचं. आपण एक उदाहरण घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल. अगदी सोपं उदाहरण आहे. परचेस फर्निचर ऑफ ₹5000 फॉर कॅश. 5000चं फर्निचर घेतलं, कॅश दिली. काय आलं? फर्निचर आलं. फर्निचर अकाउंट डेबिट. काय गेलं? पैसे, कॅश गेली टू कॅश अकाउंट म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिट. सो फर्निचर अकाउंट डेबिट 5000 टू कॅश अकाउंट 5000. ही आपली रिअल अकाउंटची एंट्री झाली. फर्निचर ही पण असेट आहे, कॅश ही पण असेट आहे. फर्निचर ही असेट आली, कॅश ही असेट गेली. डेबिट व्हॉट कम्स इन, फर्निचर कम्स इन. क्रेडिट व्हॉट गोज आउट, कॅश गोज आउट. अशा पद्धतीनं हे रिअल अकाउंटचं अकाउंटिंग केलं जातं. तिसरं आणि शेवटचा रूल हा नॉमिनल अकाउंटचा असतो.
नॉमिनल अकाउंट म्हणजे काय असतं? तर नॉमिनल अकाउंट हे एक असं अकाउंट असतं की जे एक्सपेन्स, लॉसेस, इन्कम्स, गेन याच्याशी रिलेटेड असतं. ए नॉमिनल अकाउंट इज अन अकाउंट that you close at the end of the year. Revenues, expenses, gains, losses are accounted in the nominal account. Nominal accounts are temporary accounts. आपण बघितलं होतं की रिअल अकाउंट हे परमनंट आहे कारण ते असेट्स आहे. नॉमिनल अकाउंट हे रेव्हेन्यू अकाउंट आहे, एक्सपेन्स अकाउंट आहे, गेन लॉस अकाउंट आहे, तात्पुरत्या स्वरूपाचं आहे. सो इट इज टेम्पररी अकाउंट. जर आपल्याला काही लॉस झाला, खर्च झाला, एक्सपेन्स झाला, आपण ते डेबिटला देतो. इन्कम मिळालं, गेन किंवा प्रॉफिट मिळाला, क्रेडिटला देतो. सो आपला रूल असतो डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. आपण एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल. काय एक्झाम्पल आपण घेऊया? तर एक्झाम्पल नॉमिनल अकाउंटसाठी आपण असं घेतलं. पहिलं आपण एक्सपेन्सचं घेऊया. एक्सपेन्सचं एक्झाम्पल घेत असताना समजा आपण असं एक्झाम्पल घेतलं की पेड ₹3,000 ॲज वेजेस. वेजेस हा आपला एक्सपेन्स आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सो वेजेस अकाउंट डेबिट. 3,000चे वेजेस दिले म्हणजे पैसे गेले. सो टू कॅश अकाउंट 3,000. वेजेस अकाउंट डेबिटला, कॅश अकाउंट क्रेडिटला. इन्कमचं गेनचं उदाहरण घेताना आपण काय घेऊ? तर अगदी सोपं आहे. रिसिव्ड इंटरेस्ट ₹5,000. 5,000चं इंटरेस्ट मिळालं, पैसे आले. कॅश अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट. इंटरेस्ट हे आपलं इन्कम आहे. 5,000. अजून एक घेऊ. समजा प्रॉफिट आपल्याला काहीतरी झाला तर त्याची एंट्री ही नॉमिनल अकाउंटप्रमाणे आपण करू. तर अशा पद्धतीनं पर्सनल, रिअल, नॉमिनल अकाउंटच्या एंट्रीज आपण त्या ठिकाणी करत असतो. या ठिकाणी आपण थांबूया. मित्रांनो, ही गोल्डन अकाउंटिंग रूलची माहिती आपल्याला कशी वाटली ते निश्चित आपण लाईक करून, कमेंट करून कळवा. अशाच पद्धतीचे व्हिडिओज आपल्याला जर पाहायचे असतील तर निश्चितच माझा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू. धन्यवाद.